शब्दांचा वाईट परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो. थोडासा आवाज वाढवतो. तेच शब्द आपल्याला दैनिक जीवनामध्ये ऐकायला मिळतात. वाईट परिस्थिती आहे. चांगला आहार मिळत नाही इंद्रियांना, डोळ्यांना चांगलं रूप मिळत नाहीये, म्हणून तुकोबराय प्रार्थना करतात, डोळे भरून या पाहिजे तुझी म्हणून, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. सडलेल्या माणसाचं जीवन चरित्र आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. दुःखी माणसाचं दुःख ऐकून घ्यावं लागतं. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजे लकामाची श्रवणे, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंद्राच्या. अवघड परिस्थिती. आणि या सगळ्या परिस्थितीला तोड देत 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 सुखाचा मार्ग तुम्हाला आम्हाला शोधावा लागतो. जे जाणकार माणसं आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. आहेत त्या परिस्थितीमध्ये सुखी आहेत ते माझ्या दृष्टीने संतच आहेत. ज्यांना ईश्वराचा शोध घ्यायचा आहे, ज्यांना परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे, परब्रह्माचा शोध घ्यायचा, आवाज बरोबर नाही देत, अशा लोकांसाठी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा. आणि ह्या शब्दाची दिव्यता आपल्या जीवनात यायला लागली. सुरुवातीला शब्द कळत नाही, पण जसं जसं कळायला लागतं ना तुम्हाला आम्हाला, जीवन असं बदलून जात. धनाशिवाय शब्द जे आहेत ते आपल्या अंतःकरणाला सुखावणारे आहेत. कामाशिवाय मनोकामना पूर्ण करणारे शब्द असतात. हृदयाला गारवा देणारे शब्द असतात. तापत्रयाचा विध्वंस करणारे शब्द असतात. तर ते कोणाचे असतात त्याला फार महत्व आहे. ते ज्ञानोबारांचे शब्द आहेत. 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, केवळ ऐकण्याने तुम्हाला शांती मिळू शकते, हे माझं स्वतःच दावा आहे. तैसा मनाचा मार्ग न करिता. शब्दांचे प्रयोग ऐका बरं का, 1000 शास्त्र असतील. मनाचा मार्ग न करिता, इंद्रिया दुःख न देता, इंद्रियाला दुःख न देता मोक्ष असे ऐकता श्रवणा माझी. श्रवणामध्ये मोक्ष आहे. का आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही? का आपल्याला हे शब्द, हे ओव्या आपल्या अंतःकरणाला प्रेरित करत नाही? का आपण वाईट आणि अवघड मार्गाकडे जातो? हे आपलं पाप असतं. मोक्ष असे ऐकता श्रवणा माझी, आपल्याला काहीच वाटत नाही या ओव्यांचं. हृदयावर परिणामच होत नाही. जर एखाद्याने सांगितलं की स्मशानामध्ये रात्री भूत जाग करायचं असेल तर रिद्धी सिद्धी प्राप्त होती, लोक लगेच जातात. त्या अगोदरच भूत असतात आणि भावबंधाने भेटायला पुन्हा जातात. वाईट साधना, वाईट विचार प्रभावी पडतात. एखाद्याला मारून श्रीमंत व्हा म्हटलं की पटतं, विनम्रतेनं श्रीमंत व्हा म्हटलं की ते पटत नाही. उलटा आपल्याला उपदेश करतात. फार मोठं दुर्भाग्य या जगामध्ये मानलं गेलेलं आहे. अवघड विषय आहे. 9 अध्याय आपण स्पर्श करून आपल्या मनासाठी आणि चिंतनासाठी आपण गेल्या 4 दिवसामध्ये पाहिले. 9वा अध्याय जो आहे तो एक अध्याय म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा सगळा साठा एकत्र आलेला अध्याय. एक अध्याय सगळ्या भारतीय तत्वज्ञानाचा साठा म्हणजे 9वा अध्याय. ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायाचं वर्णन करतात. असंख्य शब्द. त्याला महाभारतामध्ये 1,00,000 श्लोकामध्ये बंदिस्त केलं. 1,00,000 श्लोकामध्ये 1,00,000चं सार 700 श्लोकामध्ये आणलं गीतेमध्ये. आणि गीतेचं सार 9व्या अध्यायामध्ये आणलं. 9व्या अध्यायाची तुलना इतराशी होत नाही. 9व्या अध्यायाचं जर वेदांनी वर्णन करायला प्रारंभ केला तर वेद सुद्धा शांत होतात, असं ज्ञानोबांचं मत आहे. बिहाला वेद
मग मी वाया गर्व का करू. कशा करता घाबरला देव. नवमीच्या अभिप्राया. श्लोक कमी आहे, अभिप्राय मोठा आहे. नवमीच्या अभिप्राया, 9व्या अध्यायाच्या अभिप्रायाला विहाला वेग मग मी वाया गर्व का करू, व्यर्थ गर्व का करू. 9वा अध्याय. बरे महाराज, माझं बोलणं फार उशिरा करेल, फक्त ओव्या ऐकत चला. म्हणजे मला जर वेद वर्णन करू शकत नाही तर तुम्ही कसं काय वर्णन करता, तुम्ही कसं काय करताय. ज्ञानोबाईंचे काही 2-4 दृष्टांत आहेत, खूप समजण्यासारखे दृष्टांत. ज्ञानोबा म्हणतात की पूर्वी असा एक चमत्कार घडला होता. अहो, एकाची शाटी तपिंडली. उपरणं ना, उपरणं असं उपरणं वर टाकलं आणि सूर्या इतका प्रकाश महर्षी वशिष्ठाच्या उपरण्यातून बाहेर पडायला लागला. अहो, ज्ञानोबा म्हणतात एकाची शाटी तपिंडली. दुसरा, एके सृष्टीवरील सृष्टी केली. वैज्ञानिक सृष्टीवर सृष्टी निर्माण केली. एकाने एका सुईमध्ये समुद्र प्राशन केला. एकाने सूर्याला धरलं. सूर्य किती लांब आहे सगळ्यांना कल्पना आहे. आगीचा गोळा आहे. एके सूर्याने धरले, वर्णन केलं. मग ज्ञानोबा म्हणतात मी त्यांचं सांगत नाही, मागच्या लोकांचा हा चमत्कार. सूर्य धरलेला आहे, सागर प्यालेला आहे, शाटी तपिलेली आहे, सृष्टीवर सृष्टी केलेली आहे. असंच माझ्या गुरुने माझ्याकडून 9वा अध्याय पूर्ण करून दिली. काय ज्ञानोबांची वर्णनाची शैली. हे जितकं अवघड आहे, सूर्याला पकडणं, प्रतिसृष्टी निर्माण करणं, तितकंच अवघड आहे गीतेचं वर्णन करणं. पण माझ्या गुरुचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला. अशक्य कार्य गुरुनी माझ्याकडून करून घेतलं, सहज केलं. पूर्वखंड विनोदे विनोदे, सहज. विनोदे म्हणजे चेष्टेने नाही, सहज हसत खेळत पूर्वखंड गीतेचा आम्ही संपवला. इतकं अवघड असणारं काम गुरुच्या आशीर्वादाने मला पूर्ण. मग अवघड नाही काही. वेदाला अवघड आहे, इतरांना अवघड आहे. गुरु त्यांच्या पाठीशी, त्यांना गीता समजणं अवघड नाही. ही ज्ञानोबांची सगळ्यात मोठी विनम्रता आणि निर्भय वृत्ती आहे. पण त्यांनी सांगितलं की त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी लिहित आहे, गीतेचा अर्थ सांगताय, मग तुम्हाला कशी वाटते. चुकीची कल्पना आहे. ज्ञानोबा म्हणतात माझी गीता ज्ञानेश्वरी म्हणजे महाराष्ट्राने या ओळीवर विशेष लक्ष द्यावं. सगळी माणसं अशी म्हणतात या जगातली ज्ञानोबाने गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिलेली. वारकरी असो किंवा बिनवारकरी असो, सगळ्या माणसाचं हेच मत आहे की ज्ञानोबाने गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबा म्हणतात माझं मत असं नाही. ज्ञानोबा म्हणतात मूळ ग्रंथ ज्यांना समजतो, शब्द पकडण्याचा प्रयत्न करा बघा. मूळ ग्रंथ जो संस्कृत मध्ये आहे तो ज्यांना समजतो, मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पाहता, मराठी नीट पाहता म्हणजे एखाद्याला जर टोमणा मारून कळत नाही बरं का, पण ज्ञानोबांनी नीट शब्द वापरलेला आहे. मराठी पहा पण कशी पहा, नीट पहा. म्हणजे त्या प्रत्येक ओळीमध्ये अलंकार कसे आहेत, भाव कसे, रस कसे आहेत, भाव कसा आहे, सगळं व्यवस्थित पहा. एका शब्दामध्ये काय असतं हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर 12 राज्यांची भूमिका पाहतो. साहित्य सोन्याची खाण शब्दामध्ये असते, भावार्थाचे गिरीवर असतात, नवरसाचे सागर असतात, विवेकाची पल्ली एका शब्दामध्ये. हे सगळे जेवढे पदार्थ मागितलेले ज्ञानोबाने हे सगळेचे सगळे
एका शब्दामध्ये वाचतात. आपल्याला मराठीतलं काहीच माहिती नाही. दैनिक जीवनाला गरज पडणारी मराठी समजते, दैनिक जीवनाला गरज पडणारी मराठी भाषा समजते, शब्द समजतात. आत्मा प्रकाशित करणारे शब्द समजत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात वरी मराठी नीट पाहता. म्हणजे संस्कृत ज्याला कळती त्यांनी संस्कृत नीट पाहावी, मराठी पुन्हा नीट पाहावी आणि दोघांचा अभिप्राय काढता आला पाहिजे. हा तिसरा टप्पा या जगातला सगळ्यात मोठा आहे. तुम्ही एखादं प्रवचन ऐकलं, एखादं गीत ऐकलं, एखादं नाटक पाहिलं, एखादं साहित्य भाषण ऐकलं आणि तुम्हाला आवडलं, हे दोनच पदार्थ तुम्हाला माहिती. एकाने सांगितलं आणि दुसऱ्याने ऐकली, तिथपर्यंतच तुम्हाला माहिती. प्रश्न असा नाहीये ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं किती आणि समजल्यानंतर तुम्हाला विश्लेषण किती करता येतं. याच्यासाठी नवीन शब्द आहे आताच्या काळामध्ये, जो येण्यासाठी स्वतंत्र पेपर मांडला जातो, त्याचं नाव आहे समीक्षा. समीक्षा, अभिप्राय मानवीय चित्त, हा अर्थ येतो. संस्कृत तुम्हाला कळाली, मराठी नीट कळाली, दोघांचा अभिप्राय तुम्ही अंतःकरणामध्ये ठेवला, अभिप्राय मानवीय चित्त, मग तुमच्या लक्षात येईल ज्ञानेश्वरीवर गीता आहे का गीतेवर ज्ञानेश्वरी आहे. असा भ्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला कळेल. नाहीतर जोपर्यंत तुम्ही असं म्हणणार गीतेवर ज्ञानेश्वरी आहे, हे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आहे गीतेवर ज्ञानेश्वरी आहे, तोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी समजत नाही. म्हणून व्यवस्थित पाहून घ्या. मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पाहता, अभिप्राय मानलिया चित्ता, कवन भूमी हे न चोचले. म्हणजे आयुष्य जातात ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये, तरी म्हणतो आपण गीतेवर ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी एक वेगळा ग्रंथ आहे आणि गीता एक वेगळा ग्रंथ आहे, दोघं एकत्रित आहेत. असं ज्ञानेश्वरी ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना, त्या दिवशी सगळ्यात श्रेष्ठ. एक खूप सुंदर गोष्ट आहे, ती याच टायमाला सांगणं जरा योग्य वाटतं. ज्ञानेश्वरीचं बरं का, कोणी वेगळी गोष्ट नाही. मराठीमध्ये 2-3 पुस्तकं आहेत आणि मोठमोठ्या लोकांनी ते वाद निर्माण केलेले. 18व्या ज्ञानेश्वरीच्या समाप्तीच्या काळामध्ये ज्ञानोबाईने एक शब्द लिहिलाय, भाष्यकाराते वाट पुसत. भाष्यकाराते वाट पुसत, भाष्यकाराला रस्ता विचारतो असा अर्थ आहे. पुस्तक आहे पण त्याच्यावर काय पुस्तक आहे, भाष्यकारा रा शब्द आहे ना, त्याच्यावर अनुस्वार आहे का नाही, त्याच्यावर पुस्तक आहे. सगळे विद्वान त्या अनुसारावर वाद करतात. तुम्ही म्हणतो काय विशेष आहे, तुम्हाला अनुस्वारच कळत तर मी काय करू. अनुस्वारचा अर्थ असा आहे, उच्चारणामध्ये तो अनुस्वार नाहीये. भाष्यकाराचे वाट बसतो, पण लिहित असताना जर तो अनुस्वार लिहिला गेला तर सगळ्या भाष्यकारांना रस्ते विचारले जातात असा अर्थ आहे. आणि अनुस्वार नसेल तर एकाच भाष्यकाराला रस्ता विचारलाय असा अर्थ आहे. एका अनुस्वाराचा हा फरक आहे. अनुस्वार नसेल एक भाष्यकार, अनुस्वार असेल तर सगळे भाष्यकार. आणि वाद आहे. मग ज्ञानोबाने किती भाष्यकारांना रस्ता विचारला, किती भाष्यकारांची मतं ज्ञानेश्वरीत आली, पुस्तक आहे त्याच्यावर. दुर्भाग्य असं आहे, अनुस्वारावर वाद करण्यापेक्षा अर्थाकडे जर आपलं लक्ष गेलं ना तर वाद होणारच नाही. ज्ञानोबाने काय केलं, पूर्ण प्रकरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबाने म्हणतात गीता एक ईश्वर आहे. हे जगातले पहिले ज्ञानोबा आहे. दगडाला देव मानत नाही. लक्षात येतं कोण ईश्वर, गीता ईश्वर. गीता ही ईश्वर आहे, गीताच परमात्मा आहे. मग आता गीता जर तुमचा परमात्मा असेल तर पूजा ओघाओघाने
आणि जर आपण मंदिरात भेटायला गेलो तर आपण भगवंताला कमीत कमी हार घालतो. ज्ञानोबा म्हणतात गीता ईश्वर भोळा. भोळा काय कोणी त्याची पूजा करू शकतात, पण या गीतेपर्यंत फक्त 2च लोक गेले असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे. गंभीर ऐका, तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये आनंद येईल की ज्ञानोबा नेमके काय आहे त्याला आपण कोणाचं भजन करतोय. ज्ञानोबा म्हणतात 2च लोक गीतेपर्यंत पोहोचलेले. गीता व्यासाने लिहिलेली वेगळी, कृष्णाची गीता वेगळी, हे पहिलं लक्षात ठेवा. भगवंताची गीता व्यासाने लिहिलेली गीता वेगळी, संस्कृत मध्येच आहे पण त्यांची वेगळी गीता आहे. म्हणून गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा, संस्कृत मध्ये जे छंद आहेत, शब्द आहेत, हा हार तयार केलेला आहे व्यासांनी, पुष्पहार तयार केलेला आहे, अनमोल किमतीचा हार. म्हणून गीतेनं व्यासांचा हार स्वीकारला. व्यासोक्ती, व्यासोक्ती कुसुममाळा, ही एकच व्यास महर्षी गीतेपर्यंत गेलेले. दुसरे कोण गेले काय? ज्ञानोबा म्हणतात मोठे श्रीमंत आहेत व्यास, विशाल बुद्धी व्यास आहे, त्याने गीतेसाठी हार नेला. माझी दुर्वा दया नान, माझी दुर्वा गीतेचा हार आहे आणि माझी दुर्वा, माझी दुर्वा दया नान म्हणे. माझे भाष्यकार वाट पुसतो, रस्त्यात उभे येते, पोचलेले कशाला नुसतं वाद करायचं, काही संबंध त्यांचं. आपण मंदिरापर्यंत चालून रस्त्यात एक माणूस उभा आहे, त्याला विचारलं मंदिराचा रस्ता कुठे, तो बोलतो या रस्त्याने जा. त्याला मंदिराचा रस्ता माहिती, पण तो मंदिरात गेलेला नव्हतो, बाहेरून मंदिर म्हणजे. ज्ञानोबा म्हणतात गीतेपर्यंत कुठलाही भाष्यकार गेलेला नाही. का? रस्त्यात विचारायचं त्यांना मंदिर कुठे म्हणून. भाष्यकाराचे वाट पुसतो, वाट विचारता येते. मंदिरातले भाष्यकार नाही, पोहोचल्यानंतर वाट विचारची काय गरज आहे? जर तुम्ही गंतव्य स्थानापर्यंत गेलेला आहात मग वाट कोणाची विचारताय? मग पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, ज्ञानोबांच्या दुर्वा आहे आणि व्यासांचा हार, पण ज्ञानोबापेक्षा व्यास श्रीमंत आहे. जाणकार माणसाला माहिती आहे दुर्वा अमर असतात, हार सुकणारा असतो. आज संस्कृत हार गीतेचा सुकलेला आहे, दुर्वा म्हणजे ओव्या ह्या अजरामर. काय ज्ञानोबांची ओवी, काय शब्द ज्ञानोबांचे, आश्चर्य वाटतं ज्ञानोबांच्या प्रतिमेला. पुन्हा एकदा ओवी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा, माझिया दुर्वादळा नानंद. पोहोचलेले ज्ञानोबाला. अशा ग्रंथांचा आपण अभ्यास करतोय. आपल्या भाषेतले ज्ञानोबाला गीतेपर्यंत गेलेले आहे. बाकीच्या भाषाचा अभ्यास करणं म्हणजे रस्ता विचारणे. काही काही भाष्यकार म्हणतात नंतर सांगतो, थांबतेच तिथं संन्यास घेतात, रस्त्यामध्येच पोहोचलेले नसतात. म्हणून कधी असा गैरसमज करू नका की मराठीतली ज्ञानेश्वरी आहे आणि संस्कृत पेक्षा कमी, असं ज्ञानोबाने सांगितलं. अभिप्राय मानली या चित्ता कवन भूमी हे न चोचले. भूमी शब्दाचा अर्थ आधार. ज्ञानेश्वरीचा आधार गीता आहे का गीतेचा आधार ज्ञानेश्वरी आहे हे समजदार माणसाला कधी समजणार नाही. त्याला सांगितलं असं कसं काय, हे आमच्या गुरुची कृपा आहे. अशक्य घटना आमचे गुरु करून घेतात. इतकं सुंदर त्यामध्ये वर्णन करतो. जीवची परिस्थिती महेशीस, गुरुने हात ठेवला अशक्य घटना त्याच्याकडून घडून जातात. 10वा अध्यायाची सुरुवात अशा पद्धतीची आहे. हा
झाला ज्ञानोबरांचा विषय. मी तुम्हाला पहिल्या दिवशी 3 जोड्या सांगितल्या होत्या, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबा, संजय आणि धृतराष्ट्र. आणि आज साम्राज्य या दोघांचं. माऊलीचा तर तुम्ही अधिकार बघितला. आणि मी खूप कमी बोलतोय तुम्हाला. गीतेमध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे, अनुभवामध्ये लिहित असताना ज्ञानोबा इतकं सुंदर बोलतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही दर्शनकाराबरोबर, शास्त्रकाराबरोबर, देवी देवतेबरोबर ज्ञानोबरांची तुलना करू नका. गाढवं ठराव. अनुभवामध्ये असं लिहिलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, बरं मी फक्त 2च लोकांना माझ्या अगोदरचा श्रेष्ठ मानतो. एक भगवान विष्णू आहे आणि एक भगवान शंकर आहे. ज्ञानोबा म्हणतात, बरं विश्वास ठेवा, हे 2च माझ्या अगोदरचे आहेत. त्यांना विचारलं, असं का तुम्ही म्हणतात? काही नाही, माझ्या अगोदर आलेले आहेत म्हणून त्यांनी मी सांगतो ते सांगतात. म्हणजे भगवान विष्णू गीतेमध्ये आणि भगवान शंकर शिवसूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते माझ्या अगोदर असल्यामुळे ते सांगतात. नाहीतर त्यांनी जर सांगितलं नसतं ना तर मी सांगितलं असतं, एवढा माझा अधिकार आहे. काय म्हणाला अनुभवामध्ये ओवी पहा. शिवे की श्री वल्लभे, शिवे की श्री वल्लभे, बोलिले येण्याची लोभे, मानो तेही लाभे न बोलत आहे. ते न बोलता त्यांनी जर सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतं, एवढा माझा अधिकार आहे. म्हणून अनंत जन्मीचं पुण्य आहे की भगवान श्री ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आपल्याला बसायला मिळालं. पारायण का होईना ज्ञानोबरांच्या शब्दांच्या पारायणाच्या रूपाने प्रदक्षिणा होते ज्ञानेश्वरीला. अर्थ आज कळत नसेल, कधी ना कधीतरी आपली मौली आपल्यावर कृपा करेल, ही विश्वास, ही श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे. दुर्भाग्य फक्त एवढंच असतं, कुठल्याही मुलाला आईशिवाय भागत नाही आणि आईपेक्षा तो दुसऱ्याला बुद्धिमान मानतो, हे त्या मुलाचं दुर्भाग्य. आपण ज्ञानोबरांच्या नावाने जगतो आणि इतरांना श्रेष्ठ मानतो, हे आपल्या मूर्खपण आहे. आपल्या आईचं वैभव आपल्याला कळालेलं नाही. आणि 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या बाबतीमध्ये भगवंत हेच बोलतो, अर्जुना तू जरी माझ्या जवळ असलास ना तरी मी कोण हे तुला करणार नाही. ते 10व्या अध्यायाची फार सुरुवात. मग अर्जुनाने विचारलं, मला कळणार नाही तर बाकीच्या न मे विदुस्तुरा गाना, देव दानव ब्रह्मदेव यांना मी कळणार नाही. तुला तर कळतच नाही पण यांना पण कळणार नाही. का? खूप सुंदर सांगितलेलं. पोटामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाने ठरवलं आपल्या आईचं वय किती आहे हे पाहायचं. त्याला कुठला मार्ग आहे जगामध्ये? काय ज्ञानोबरांची उपमा आहे. पोटातल्या गर्भाने ठरवलं आपल्या आईचं वय पाहावं, वय कळणार नाही. तसं सगळे माणसं माझ्या उदरामध्ये, मी त्यांना कळणार नाही. अहो, एक एक उपमा जर पाहिल्या, कुठलाही शास्त्रकार, कुठलाही दर्शनकार, साहित्यकार ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी पुढे टिकत नाही. ताकदच नाहीत महाराज. इतकी शब्दामध्ये प्रभुत्व आणि आशयामध्ये घनत्व ज्ञानोबरांची. मग मी सांगतो तरच कळेल. हा जो 10वा अध्याय आहे ना, या 10व्यामध्ये सुरुवातीचे 2 संगम आहेत, अतिशय गोड संगम आहेत. पहिला संगम असा आहे, परमार्थ करत असताना आपल्यावर देवाची कृपा पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, देवाची आपल्यावर कृपा पाहिजे. हा विषय, हा शब्द 10व्या अध्यायामध्ये एवढ्या गहन पद्धतीने भगवंतांनी मांडला, त्याचा अंदाज सुद्धा येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, सगळं एखाद्या माणसाजवळ असतं आणि माझी कृपा नसते, काही होऊ शकत नाही जीवनामध्ये. आणि ही कबुली अर्जुनाच्या मुखातून दिली गेली. अर्जुन हा ऋषीपुत्र आहे.
ऋषीपुत्र, व्यासांचा नातू. आणि एखाद्या मोठ्या घरात जर तुम्ही जन्माला आलात ना, तर मोठी माणसं पाहुण्यासारखी त्या घरात येत जात असतात. मग मोठ्या माणसाची पण किंमत राहते. श्रीमंत घरामध्ये एखाद्या मंत्र्याच्या घरात जन्माला आला, 2-4 मुख्यमंत्री रोज येऊन वाट पाहून जात असतात. त्या पोराला वाटते मुख्यमंत्री म्हणजे चिल्लरच आहे. मोठ्याच्या घरात जन्माला आलात ना, मग मुख्यमंत्री वाट पाहतात. साहेब भेटतात का, भेटतात जरा कामात वाट पाहत. कोण तुम्ही? मुख्यमंत्री. कुठले? आमच्या. असे तुम्ही मुख्यमंत्री, दुसरे मुख्यमंत्री, सगळे वाट पाहतात. ते खेळता खेळता पोराला वाटतं मुख्यमंत्री म्हणजे किरकोळ आहे. मुख्यमंत्री म्हणजे हीच अर्जुनाची भूमिका आहे. भारताचा सम्राट त्यांच्या घरामध्ये जन्म. रोजच साधू स्वतःच्या त्यांच्या घरामध्ये येतात. आणि कोणते साधू येत आहेत हे बोलून दाखवले. असिलो देवलो व्यासच. नारद महर्षी येत आहेत, असित ऋषी येत आहेत, व्यास येत आहेत, आणि सगळेच. आणि सगळे आले ना, तुझ्याबद्दल खूप चांगलं सांगायचे. देव असा आहे, कृष्ण असे आहे, सगळ्याच्या तोंडातून ऐकायचं. आणि नारद जेव्हा आमच्याकडे यायचे नाही तेव्हा तुझं वर्णन गाण्यातून करायचं. त्यांच्याकडे विना असायचा आणि ते गायचे नारद, आणि तुझं वर्णन करायचं. देवा आमचं दुर्भाग्य पहा कसं आहे. नारदांनी गायलेला राग लक्षात ठेवायचो, पण त्यातलं प्रेम आम्हाला कधी कळालं नाही, त्याचा अर्थ आम्हाला कधी कळाला नाही. आहाच रागांमध्येची मधुरता. काय शब्द गोड येतात. नारद अध्यात्म गाता. नारद गात नव्हते, अध्यात्म गात होते. नारद अध्यात्म गाता आणि आम्ही ऐकायला बसलेलो असायचे. आज म्हणजे वरवर रागांची जी मधुरता ते जे खावे तीच आवडायची आम्हाला. काय गायलंय आज, पण ते अध्यात्म आम्हाला कळत नव्हतं. नारद अखंड गवळाये, तोही ऐसेची वचनी गाय. देवल यायचे, असित यायचे, आणि देवा कधी कधी तू पण येत होतास आणि तुझ्याबद्दल तू सांगत होतास. पण असं काही पटत नव्हतं की तू कोण आहे, काय आहेस, मोठा आहेस का नाही. पण माझं प्रेम असायचं तुझ्यावर, पण तू कळत नव्हतास. त्यांना विचारलं असं का? काय देवा, सगळं सांगत असले ना तरी तुझी कृपा नव्हती आजपर्यंत. आणि हा मानवी जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. अध्यात्म ऐकत होता अर्जुन. नारद त्यांना समजून सांगत होते, देव सांगत होते समजून. पण भगवंताची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत अध्यात्म कळत नाही. हा 10वा अध्याय. कोणी कितीही मोठा असेल, ओळखून सांगतो ज्ञानोबाईंची, तैसे शब्द जात आलोडिले. सगळे शब्द, सगळे शास्त्र मुखातून बाहेर पडतात. शब्द जात आलोडिले सगळं. आणि योगाभ्यास जेवढा असेल तेवढा झालेला आहे समाधीपर्यंतचा. पण जर श्री गुरुची कृपा होत नसेल, सगळं जीवन व्यर्थ होत. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे रावणाचे महाराज. काय रावणाचे श्लोक आहेत महाराज, पृथ्वीवर आजपर्यंत कोणी तयार करू शकले नाही असे रावणाचे श्लोक आहेत. आपण जसं अलंकापुरी पुण्यभूमी म्हणतो जेवणाच्या अगोदर, तसं पूर्ण भारतातले संन्यासी जेवण संपल्यानंतर रावणाचा श्लोक म्हणून हात होतात. संन्यासी रावणाचा श्लोक म्हणून हात होतात. त्याच्याशिवाय पंगत उठली जात नाही. कारण की पूर्वी कधीतरी रावण सुद्धा संन्यासी झाला होता. आणि श्लोक महाराज सगळंच एका श्लोकावर अशी विशेषता त्या श्लोकांची. ते सांगत नाही मी तुम्हाला. तांडव स्तोत्र म्हणून फार प्रसिद्ध आहे. कळण्याचा तर काही प्रश्नच नाही. रावणाचे श्लोक आहेत, कळणं फार अवघड आहे.
रावण जर कळत नसेल तर माणूस तर कळणं त्यापेक्षा दुर्बल. संत म्हणजे त्यांची भाषा, देवांची भाषा अवघड आहे. आणि ते रावणाचे श्लोक स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांतकांतकांतकम दमंतकांतकम म्हणजे रावणाचा श्लोक आहे. कळला असेल नसता सांगितलं तर शास्त्रात येत नाही म्हटलं म्हणून कुठं सांगून गेलेलं बरं आपलं म्हणजे पुढे डोक्यात काहीतरी घाण नको राहिलं. संस्कृतचा वापर कमी याच्याकरता करतो की ज्ञानोबराय आपल्याला महत्वाचे. मला काही विद्वान थोडी दाखवायचे इतके हजारो श्लोक आहेत आणि वेगळ्या पद्धती आजपर्यंत पृथ्वीवर रावणासारखे श्लोक तयार करता आले. ते बाकीचे विद्वत्तेला मोजूच नका तुम्ही. पण गुरुकृपा झालेली नाही. शब्द ज्ञान व्यर्थ गेलं. एका स्त्रीसाठी मरावं लागलं. रावण एका स्त्रीसाठी एवढा मोठा विद्वान. मग जर एखादा 2-4 पुस्तकं शिकलेला जर बिघडलं ना तर फार डोक्याला टेन्शन घेऊ नका. माणसं तर काय विचार करतात. एक मोठी का दीर्घदर्शी सोन्याच्या घरात राहणाऱ्या आणि एवढा मोठा अभ्यास केलेला राहणार. कारण की शब्द आहे देवाची कृपा. महाराज पण देवाची कृपा झाली असं एखादं उदाहरण द्या. तुकोबाराय कोण आहे? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते? कुठल्या पंडितांनी त्यांना शिकवलं? त्यांच्या अभंगाची कोणाची बरोबरी होऊ शकते. आणि सगळे शब्द म्हणजे अप्रतिम अमृतार्थ शब्द. समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझे हरिवृत्ती राह अनेक नलगे माईक पदार्थ. या 2 संतांचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हे किती मोठे धाडात सोडून द्या. ज्ञानोबराय आणि तुकोबारायचं वैशिष्ट्य सांगतो. आपण जर एखाद्या ठिकाणी राहत असलो ना गल्ली बोळामध्ये गावामध्ये आणि गावकऱ्यांनी मिळून जर त्रास दिला ना तर लगेच गाव बदलून टाकतो. काश्मीरच्या लोकांना निर्वासित व्हावं लागलं आतंकवादीच्या कृतीने. 700 वर्षापूर्वी आणि तुकोबारांच्या काळात 400 वर्षापूर्वी सगळ्या आळंदीकरांनी त्रास दिला ज्ञानोबारांना. ज्ञानोबारांनी आळंदी सोडली नाही. गोपना पाटील गावीचे लोक तुकोबारांना त्रास दिला. गाठा उडवला. देऊ सोडलं नाही. आणि कृपेचं सामर्थ्य एवढं ज्यांनी त्रास दिला तेच आज आरती करतात. ज्यांनी त्रास दिला ज्ञानोबारायांना आज त्याच गावामध्ये त्यांची आरती होते. याचं नाव आहे कृपा. देऊ आहे. देऊनच लोक स्वाभिमानाने म्हणतात आम्ही तुकोबारांच्या वंशातले. गाठा बोलताना कुठं घेतात. ही कृपा आहे. जिथे त्रास होतो ना तेच लोक तुमची आरती करतात. हा तुमचा विजय आहे. हे सामान्य लोकांना कळत नाही. आज वैरी आहात उद्या तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. ही ताकद आहे भगवंताच्या कृपेची. 9 अध्याय ऐकल्यानंतर अर्जुन होतो देवा तू सगळं सांगत होता. स्वयंचैव ब्रवीषिमे. स्वयं सुद्धा बोलत होता. सगळे संत बोलत होते. पण मला ज्ञानेश्वरी कळतच नव्हती. गीता कळतच नव्हती. का? तुझी कृपा नाही देवा. तू माझ्यावर आशीर्वाद केला नव्हता. माझ्यावर कृपा केली नव्हतीस. म्हणून पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास करून पहा. कृपेला महत्व आहे. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन. ही कृपा आहे. सगळ्या साधू संतांची आवडले की आपण पण कृपेला फार महत्व आहे. अर्जुन म्हणतो तेव्हा सगळं मला कळतं. तू बोलतो ते सुद्धा मला कळतं. पण कृपा नसल्यामुळे समजत नव्हतं. कळतं आणि समजत नव्हतं. पण आता तूच मला सांग तुझी कोणत्या कोणत्या रूपाने मी पूजा करतो. हा शब्द आहे मला. केशु केशुच भावेशु. कुठल्या दृष्टीनं
तुझं चिंतन करावं. मी या कुठल्या रूपाने मी चिंतन करा. भगवंत म्हणत काय प्रश्न विचारतोस. हंगते एक पैशाने काय सांगू मी किती मोठा आहे. माझ्या तोंडाने काय सांगू. आता तू प्रश्न विचारलायस तर मी सांगतो तुला. आणि मग विभूती योग सांगायला सुरुवात केली भगवंताने. 75 विभूती आहेत आपल्या सगळ्याला कल्पना आहे. आणि त्यात एकच सूत्र सांगून जातो. सांगायचं दान यश अपकीर्ती हे भगवंताची दया आहे. आपल्याला जर अपयश आलं ना ही भगवंताची कृपा असते. हा 10वा अध्याय आपल्याला शिकतो. आपण ज्यावेळेस तुकोबारांचा गाथा बुडवला गेला महाराज तुकोबाराबद्दल वाईट बोललं गेलं ती अपकीर्ती होती. भगवंत म्हणतात मजपासून दान देण्याची वृत्ती महाराज सर्वसामान्याची नाहीये. भाषण करते विद्वान होती. दाता भवती वानवा खिशातून पैसा खर्च करून समाजावर उपकार करणारा माणूस या जगात भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. यश सफलता मिळते. आणि भगवंताचे जे विशेष गुण आहेत ना कीर्तिश्री वाक्चदारीनं त्याच्या 9 विभूती आहेत. त्या भगवंताच्या स्वतःच्या भगवंत दान करत असतात. कीर्ती प्रचारानं होतो ती प्रसिद्धी. देव देतो ती कीर्ती. माणसं करतात ती प्रसिद्धी. देव देतो ती कीर्ती. आणि या जगामध्ये कीर्तीचं वर्णन असं आलेलं आहे. कीर्ती रेखा पतिव्रता. कीर्ती पतिव्रता ज्याची आहे त्याचीच राहते. लक्ष्मी जाते. बापानं कमवलेली संपत्ती मुलाकडे जाते. मुलाची संपत्ती नातूकडे जाते. पण शिवाजी महाराजांची कीर्ती संभाजी महाराजांना येत नाही. कर्णाची कीर्ती कर्णाच्या मुलाला येत नाही. कृष्णाची कीर्ती कृष्णाच्या मुलाला येत. ज्ञानोबांची कीर्ती दुसऱ्यांना येत. कीर्ती रेखा पतिव्रता. कोणी कितीही प्रयत्न केला तरी भगवंताने दिलेली कीर्ती असते. कीर्ती श्री वैभव. काही माणसं असे असतात मला दिवसभर खर्च करतात तरी संपत नाही. श्री हातात लक्ष्मी असते त्यांच्या. आता भगवंताचा आशीर्वाद असतो. उधळपट्टी असते कमीच पडत नाही. आणि काही माणसाकडे इतकी संपत्ती आहे खर्च करण्याची गरज सापडत नाही. काही श्रीमंत माणसं फाटलेल्या धोत्रात बघितले. एक महाराज आहेत. आपण सगळेच महाराज मंडळी आहात. सगळ्यात जास्त सध्या मार्केटिंग चालू आहे. जास्त पैसे मिळतात. मी त्याला विचारलं अरे कपडे असे घालतोस पैसे इतके तुझ्याकडे आहेत. महिन्याची कमाई तुझी एवढी मोठी आहे. काय करणार आहेस तू. कोणाकरता ठेवतो. म्हणे महाराज सगळ्यांना मुलं बाळा असतात. मला तरी पैशाशिवाय कोण नाही. आणि ही लोक पैशाशिवाय कोण नाही म्हणणारे लोकांना सांगतात मागे पुढे उभा आहे तुमच्या आमच्याजवळ पैसा आहे. श्री संपत्ती मिळाली पाहिजे. वाक बोलणं स्वतंत्र प्रकरणे अनुभवामध्ये बोलण्यावर बरं का. काही काहींचं बोलणं असं असतं ना काहीच बोलत नसतात तरी ऐकावं असं वाटतं. काहीच बोलत नसतात विशेष ऐकावं असं वाटतं. काही वेदाचा अभ्यास करून सांगतात. काही तुकोबारांच्या गाथांचा अभ्यास करून सांगतात. काही सिद्धांत सांगतात. कानावर दगड आपटल्याचं वाटतं. इतकं चांगलं सांगून सुद्धा पळून जावं असं वाटतं. म्हणजे माझा अनुभव सांगतो मग काही काही व्यक्तीने असं बघितलं की सखोल अभ्यास. एक तर एवढा मोठा विद्वान होता की मला 5 मिनिटं सुद्धा ऐकू वाटलं ते. मी उठून गेलो. ते उठून गेल्यामुळे माझ्या गुरुजींना राग आला. सगळं प्रकरण प्रवचन झाल्यानंतर मला बोलवलं. का उठला म्हणे महाराज अच्छा नाही लगता. अरे बड़ा विद्वान है. अरे सबसे बड़ा विद्वान है. मैंने कहा होगा महाराज जी हमने कब मना किया.
क्यों नहीं सुनता क्यों? कान बोलते नहीं सुनना. नानाबाईंनी वाणीचं वर्णन करत असताना, शब्दाचं वर्णन करत असताना खूप गोड शब्द लिहिलेले. अप्रतिम वगैरे पिकलिया सुखाचा परिमळ. शब्द ऐकताना गोड वाटतो बघ. पिकलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ. ऐसा कोवळा आणि रसाळ गोड बोलीला. शब्दाचं वर्णन आहे. याचं काही दिसत नाही आपल्याला. सुख कधी पिकलं कुणाला म्हणतो. परिमळ सुगंध आम्ही घेतो. त्या सुगंधाला म्हणजे सुख, सुखाचा सुगंध आणि सुख पिकलेलं. पिकलिया सुखाचा परिमळ. हे जगात उपमा नाही मानत. अशा हजार ग्रंथ वाचा, अशी भाषा तुम्हाला कुठं ऐकायला मिळत नाही. अमृता ते पैजा जिंकी हिला म्हणतात. पिकलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ. ऐसा कोवळा आणि रसाळ बोल बोलीला. शब्द कसा आहे? कोवळा आहे आणि पुन्हा तो रसाळ आहे. याला म्हणतात शब्द. असा शब्द बोलण्यासाठी भगवंताची कृपा लागते. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा. ईश्वराची कृपा पाहिजे. कीर्ती श्री वाक्य नारी नाम. स्मृती लक्षात ठेवणं, मेधा अभ्यास लक्षात राहणं, धृती धैर्य आणि क्षमा माफ करणं, हे सगळं ईश्वर देत असतो. ईश्वराच्या ह्या विभूती आहेत. नवव्या अध्यात्म वैशिष्ट्य. म्हणून कोणाच्या वक्तृत्वावर, कोणाच्या पैशावर, कोणाच्या कीर्तीवर जळू नका. ईश्वराने दिलेला आहे अशी मनात भावना ठेवा. जीवनाचं कल्याण होईल याच्यामध्ये. आणि त्या 75 विभूती महाराज सांगता सांगता देव कंटाळले. किती सांगायचं स्वतःबद्दल. आणि शेवटचा एक शब्द इतका गोड आहे महाराज. दुष्टप्याह विदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. माझ्या एका केसावर हे सगळं जग आहे. एकांशेन स्थितो जगत. एका अंशावर जगत आहे. देवघर बसले म्हणजे उत्सुकता मला कशी. एक तर 75 विभूती एकाच्या. देव कंटाळले म्हणे सगळं जग माझ्या एका अंशावर आहे. अर्जुनाला असं वाईट वाटलं. माझ्या जवळचा माझा दोस्त आणि सगळं जग याच्या एका अंशावर. पण आता काय बोलावं. वारकरी संप्रदायाची सभ्यता इथून जन्माला येते. ज्ञानोबांच्या मुलीपासून सगळं प्रकरण विश्वरूप काय आहे हे महत्वाचं नाही. अर्जुनाचं मन जाणण्याचा प्रयत्न करा. विष्टप्याहं कृष्ण. एकांशी कानाने ऐकलं. आता कृपा नाहीये. कानाने ऐकले, समजत नाही. कसं शक्य एका अंशावर जग. आणि एका अंशावर ज्याचं जग आहे तो माझ्या रथावर कसं काय बसलेला आहे. बरं रथावर बसलेला नाही म्हणून तर काय तू खोटं कशाला बोलेल. तू सगळा डोक्यामध्ये गोंधळ. 2 शब्द. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांची लाज काढली. ज्यावेळेस चेक कर्म नसते. हे लाजसिदा महाघोरी पंत सुद्धा त्याचं निराकृती ऐकून घेतलं भगवंताने. पुन्हा भगवंत म्हणले तुला जे मी सांगतोय कर्मयोग हा मी अगोदर सूर्याला सांगितला होता. तिथे सांगता अपरम भवतो जन्म. माझ्या अगोदर 10-20 वर्षाचा देवा तू असशील. अपरम परम जन्म देवासुद्धा. देवास्वत सूर्याचा जन्म केव्हाचा. कथम एतद् द्विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान किती. तू अगोदर सांगितलं मी कसं काय विश्वास ठेवू. ज्याच्याकडून तत्वज्ञान आहे तो त्याच्यावरच सांगतो. कशावर तू बाबा गुरु आहेस. मी गुरु कशावर तुला म्हणतो तरी देव ऐकून घेतो. आणि आता इथला प्रश्न असा विचित्र झालाय. एकांशेनच तिथं जगत. पुन्हा डोक्यात खूप आता काय करायचं. पण एकांशीनच असा जर माझ्या जवळचा श्रीकृष्ण आहे, एकांशावर आहे, तर बघण्याची इच्छा आहे. मग दाखव म्हणता येत नाही. एवढा लायकीचे नाहीत आपण.
11व्या अध्यायाची जी सुरुवात आहे ना, कायम रोज चिंतन करायचं, भगवंताचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज, असा 11व्या अध्यायाची भूमिका आहे. अतिशय गोड. मदनुग्रहाय परमम, एक म्हणजे राग काढणारा, कथम येतात विजानिया म्हणणारा एकदम बदल अर्जुन. इतका गोड बोलायला लागतो तो भगवंताला. मदनुग्रहाय परमम, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता भगवंता गुह्याध्यात्म संहितम, अध्यात्मशास्त्र सांगितलंच तुम्ही मला. भाषा बदलली ना, भगवंत गंभीर झाले. ज्यावेळेस प्रेमातला माणूस चांगलं बोलतो ना, ते संशय घेण्यासारखं असतं, कुठं खड्ड्या टाकतो माहित नाही. रोज शिव्या देऊन बोलणारा आज एवढा गोड बोलतो, काय चांगला दोस्त आहेस, काय चांगला मित्र आहेस, तरी त्या बोलल्यावर भाळू दे पुढचा शब्द काय ते विचारावं, कारण कुठे टाकणार. सगळं ऐकल्यानंतर काय झालंय, एक 10-5 हजाराची कमी होती, तुझ्यासारखा दोस्त डायरेक्ट पैसे मागले, तू चांगला आहेस. ही अर्जुनाची शैली देवाला बोलणे. गुह्य म्हणतात यत्त्वयोक्तम मत असते न मोहोय अंबिगतो मम, तुझ्या बोलण्याने देवा माझा संशय निघून गेला, माझा मोह सुद्धा निघून गेला. 11व्या अध्यायात बोली मोहोय अंबिगता, मोह निघून गेला. मग काय देवा भगवंताचं बोलणं, तुझं चरित्र ज्यावेळेस मी हाताळतो, अर्जुन म्हणतो बरं का, तुझं चरित्र ज्यावेळेस हाताळतो मी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो फार मोठा आहे. भगवंत शांत आणि इतक्या सुंदर उपमात महाराज, देवा सांगितलेल्या तत्वज्ञानातून मी तरलो. ती जी भाषा इतकी गोड आहे ना 11व्या अध्यायाची, रज्जू सर्प असं म्हणत नाही बरं का ज्ञानोबा, जी किरडू तरी कापडाची. किरडू एकदम मराठवाड्यातला शब्द, जी किरडू तरी कापडाची. कापडाचा किरडू, सापासारखं वळकुटी पडलेली होती, कापडाची होती, कापड पडलेलं होतं. लांबून मला असं वाटलं सर्प आहे, लांबून असं वाटलं सर्प आहे. जी किरडू करून कापडाचे, त्याच्यामध्ये विष नाहीये, पण माझा पाय पडल्यामुळं मला खरोखरच विष बाधा झाली होती. जी किरडू करी कापडाचे, पण लहरी येत होती असाची. साप चालल्यानंतरच्या लहरी येत होती असाची. ऐसे वायापत या जीवाचे श्रेय तुवा घेतले, बिना विषाने मरणारा मी, मला तू वाचवलीस. भगवंत म्हणत काहीतरी दुसरंच चालू बरं करायचं. नंतर एक शब्द काढला, तेव्हा अज्ञातवासामागे एका ठिकाणी गेलो होतो वारणावर, आणि त्यावेळेस आमच्या घराला दुर्योधनाने आग लावली होती. वाचवले देवाने बरं का. आणि देवाला तिथं सांगायला सुरुवात केली, मागच्या वेळेस त्यावेळेस माझ्या शरीराला जळण्याची भीती होती. काय शब्द आहे अर्जुनाचे, माझ्या लाक्षाग्रहामध्ये शरीर जळण्याची भीती होती. पण आज जो मला मोह झाला होता, हे माझं अंतःकरण जाणत होतंस, देवा तू रक्षण केलंस. काय एक शब्द बदलणारा अर्जुन. आणि ज्ञानोबांची भाषा शैली पहा, एक पुराणच एका ओळीमध्ये बांधून टाकलं ज्ञानोबांनी. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी बंगलेमध्ये दाबली आणि समुद्रात जाऊन दडला. सगळं पुराण ज्ञानोबांनी उपमा देऊन ते पुराण एका ओळीमध्ये टाकलं. दुराग्रह हिरण्याक्षी, माझ्या अंतःकरणात निवास करणारा दुराग्रह, जगातला सगळ्यात अवघड बरं का, आपली बुद्धीला घेऊन जाणार असतो. त्याला जर सांगितलं नाही हे असं असतं, नाही असं आहे. एखाद्या माणसाला सरळ सांगितलं असा अभ्यास करावा, तरी सांगतो तू आपण चालले ते बरे, याला म्हणतात दुराग्रह. आणि दुराग्रहाला या जगात औषध नाही महाराज. अर्थ लक्षात आलं. दुराग्रही माणसाला औषधच नाही. त्याने जर आग्रह धरला की हे असंच आहे, त्याला काय करणार तुम्ही?
आमचा जो हरिभाऊ होता त्याच्यामुळे म्हणजे असतोच. एका श्रीमंताच्या घरामध्ये चहा पिण्याचा योग आला आणि तिथं गेल्यानंतर त्याचे जे वडील होते ते थोडे नास्तिक असतातच. चहा वगैरे आम्ही घेताना त्यांनी सांगितलं हरिभाऊला या जगामध्ये देव आहे का नाही. हरिभाऊ वारकरी माणूस, वाद सुरू झाले. हरिभाऊ सरळ हृदयाचा माणूस, 6 फूट उंच जाडजूड, तुम्ही पाहिला नाही आमच्या काळामध्ये होता आणि वारकरी होता. आणि मी वारकऱ्यांना महाराज लोकांपेक्षा फार भाग्यवान समजतो. आता कमी झालेत वारकरी. 15 दिवसाला आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी जातात ते वारकरी. त्यांचा जर आहार एखाद्या महाराज लोकांनी बघितला ना, महाराज त्यांनी खाल्लेलं यांना अपचन व्हायचं. काय जेवतात महाराज आणि त्यांच्या जेवणात महाराज लोक जळतात. एवढं पंचामृत, एवढे गुलाबजाम आणि तोंड धरत नाही, काही नाही. निष्पाप जीवन असतं महाराज. आणि भारतामध्ये जेवढे कथाकार आहेत, माऊलीचं देवाचं असं वरदान आहे, जेवणाबरोबर 2 गोळ्या खात जा म्हणजे पचन. वाद सुरू झाल्यानंतर सांगितलं देवा, इतका वाद शिकायला गेला. ते श्रीमंत आणि मोठा विद्वान मनुष्य होता, त्याच्या मुलाने वाद समाप्त व्हावं म्हणून सफरचंद आणून ठेवलं. ते सांगितलं काय पेरू आणलाय, चांगलं वाटलं, मला पेरू फार आवडतो. तो म्हणतो तो पेरू नाही सफरचंद. तिथून ईश्वराचा वाद आहे का नाही. तो सफरचंदावर हरिभाऊने आणला. ते सफरचंद होतं कापलेलं. हरिभाऊ होतो पेरू येतो आणि फार गोड आहे, नवीन कलम आहे असं वाटतं. तो म्हणा हरिभाऊ हे सफरचंद, पेरू आहे. तेव्हा तुम्हाला आम्ही विकत आणलेले, तुमच्या विकत आणलेले काय होतं. दुराग्रह कशाला म्हणतात ते बघा. सफरचंद आहे. त्यामुळे मी शुद्ध करू शकतो, जर हा पेरू नसेल गळ्यातून माळ काढून टाकेल. अरे बाबा मी कानात म्हणा अनुभव अर्थ सफरचंद माळीपर्यंत तक्रार पोहोचू नको. आम्ही लहान होतो विद्यार्थी, मला म्हणजे बस तुला कळत नाही करा शिकत. तरी 4-5 माणसं आणायला गेला. मी म्हणलं हरिभाऊ आता आपण दोघं जर आपले सफरचंद नाही ना. हरिभाऊ म्हणला मला दिसत नाही काय, पण तो पेरू आहे. कसं काय सिद्ध करा, काय करणार लोक. 4-5 लोक येतील, 10-12 लोक येतील, म्हणतात पेरू मानायचंच नाही. ब्रह्मदेव तरी आला तरी म्हणत पेरू काय करतो कोण. मग तसंच झालं. 4-5 माणसं आले, 10-12 माणसं आले. हरिभाऊ सफरचंद पेरू आहे. सगळे तेच म्हणलं पेरू आहे. आता ते पेरू आहे म्हणत कळतेच नकाला मिळाला पण पेरू. हे अर्जुनाचं जीवन आहे. आपण छान अन्वस्वच्या प्रज्ञा वादान भास, ज्याच्यावर विचार करू नये त्याच्यावर विचार करतोस. पेरू आहे. अर्जुन म्हणतो देवा दुराग्रह हिरण्याक्ष माझी बुद्धी वसुंधरा सुधली काढते. हा जो दुराग्रह होता, या दुराग्रहाने माझी बुद्धी काढून घेतली. मग मोहानव गवाक्षे निघून ठेला, मोहाच्या सागरामध्ये लपून बसला. देवा काय तुझी आज माझ्यावर कृपा झाली, ते तर तुझे मी गोसावीपणे. एक वेळ बुद्धीसी या ठाया येणे, दुसरे वराह होणे. दुसरे वराह, एकदा तू मागे वराह अवतार केला होता आणि आज माझ्या बुद्धीचा अभाव रणक्षणी केलं आणि मोहामध्ये गेला. त्या मोहातून मला काढण्यासाठी देवा आज हे तुझं दुसरं वराह रूप, माझी दुराग्रहातून सुटका झाली. भगवंत काही म्हणत नाही, ठीक आहे चांगला बोलतो. आणि जेव्हा मोहाचा विचारत असतील ना, सगळं संसारातले शास्त्र वाचा महाराज.
ज्ञानोबा काय भगवंताच्या डोळ्याला उपमा देतात समजण्यासारखे. आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे डोळे. कमळाचे डोळे असतात, कमळाप्रमाणे डोळे असतात हे सामान्य साहित्यकार लिहित असतात. हरणीसारखे डोळे आहेत, कमळासारखे डोळे आहेत. अरे भगवंताच्या डोळ्याला उपमा काय? सरोवर आनंदाचा आहे. आनंद सरोवर कमळे आणि त्या सरोवराचं सार आनंदातून जन्माला आलेलं कमळ. आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे डोळे. भगवंताचे डोळे आपल्या प्रसादाची रावळे गळा लागे करतील आणि त्या डोळ्यामध्ये मी राहतोय देवा. कसला मोह आणि कसला ते. भगवंत म्हणलं खर वाणी झाली अर्जुनाची. लाजपर्यंत गेलेला माणूस काय बोलतो? आनंद सरोवरीची कपडे बराबर हिरण्याचे पर बोलू द्यायचे. भगवंत सांग देवा मागे असा एक प्रसंग झाला होता. 100 शिव्या तुला शिशुपालाने दिल्या होत्या. तर देवाला खोटीची गरज होती. शिशुपालला काही हिंदी मारलं होतं. अगा राजसूळ यज्ञाची सभासदी देखता त्रिभुवनाची मंदी कैसा दुर्वाक्य. शब्दाचा दुर्वाक्य म्हणजे शिव्या. निस्तेज दिला असेल, निस्तेज अपमानित केलं तुला. ऐशा अपराध या शिशुपाळा आपण आपले ठाव दिलं ना गोपाळा. त्या शिशुपाळाला सुद्धा त्याच्या आत्म्याची ज्योत आपल्यामध्ये मिसळून घेतलीस. केवढा मोठा उदाहरण आहे. पुतणीचं उदाहरण दिलं. जे विषाचे निस्तने पाहू आम्ही तिला देवा तू उद्धार केलास. एकही चांगल्या माणसाचं नाव नाही बरं. सगळे अशीच शेलके माणसं काढलेले. देवा मागे एकदा असं ऐकलं होतं की जनक राजाच्या राज्यामध्ये एक वेश्या होती. तू ती आराधे ना ऐके. वो भी समजून घ्या कसे. ती तुझं भजन करत नव्हती. तू ते आराधी ना ऐके न प्रवचनाला आलेली होती. गिराईक येत नव्हतं म्हणून पोपटाला रामराम म्हणायचं शिकवत होती. किती संक्षिप्त शब्दात ज्ञानोबा बोलतात. तू ते आराधीना ऐके होती परमित पुंसा कौतुके ते ती गणिके तुला वैकुंठ योग्य. त्या गणिकेला वेश्येला सुद्धा तो वैकुंठात घेऊन गेला. सगळे वाईटच. गणिका अजामेळ भगवंत म्हणतात की भक्त चित्त दिसतो पण चांगल्यावर कृपा केली वगैरे. देवा एकच असं सांगतो जेवढे तुझ्यावर अपराध करणारे होते अशा सर्वांवर तू उपकार केलेस. भगवंत म्हणजे लवकर बोल तुला काय पाहिजे. काय नाही देवा तू मागाशी म्हटला होता ना तू एकांशी नसती तो जगत. जरा मला पाहण्याची इच्छा आहे. मग सरळ बोल. शिशुपालाशी काय केलं, पुतणीशी काय केलं. आणि सभ्यता आहे. दुसऱ्या कोण जर ज्ञान घ्यायचं असेल तर तुमच्यामध्ये विनम्रता पाहिजे. अभंगाचा अर्थच असा आहे परमात्म्याची स्तुती करणे. आपलं अंतःकरण प्रकट करणे. कृपाळू सज्जन तुम्ही काय शब्द भगवान ज्ञानोबा एकादशीच्या निमित्तानं तुकोबारा आळंदीमध्ये येतात आणि समाधी पुढचा अभंग बरं हा ज्ञानोबासाठी. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मज. काय नाही देवा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. हा आपण कळणंच कधी कधी अवघड होतं. ज्ञानोबाची समाधी ज्यांना कळते त्यांना अवघड होतं. काही समाधीमध्ये अंतिम क्षणी भगवंत म्हणतात ज्ञानोबाला काहीतरी वरदान मागा. मी सगळ्याला दिलेले पण माऊली तुम्हाला काही दिलेलं नाही. माझे शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का. समाधीला बसताना भगवंत म्हणतायत मी सगळ्यांना दिलं माऊली पण तुम्हाला काही दिलेलं नाही. देवांनी न देता कमवलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाईंचं पुण्य. देवाच्या आशीर्वादाशिवाय देव प्राप्त करण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी. हे लोकांना कळत नाही. शेवटच्या क्षणाला भगवंत म्हणतात माऊली काहीतरी मागा. भगवंत म्हणतात देवा तू एवढा मोठा आहेस तुझा अपमान करून मी समाधीला बसत नाही.
काय काही शुद्ध वारी देवा तुझ्याकडे असते आणि वद्यवारीला माझ्याकडे यायचं. वद्यवारीला माझ्याकडे, वद्यवारीला इथे पांडुरंग परमात्मा हजर असतो हे तुकोबाराला माहिती आहे. म्हणून माऊलीला म्हणतात आठवण तुम्ही द्यावी. तुमच्याकडे ते वारीला आलेले तर मी पण वारीला आलोय वद्यवारीला, पण ते काय जरा आमच्याकडे बघून बोलत नाहीत पाहुणे. मोठ्याच्या लग्नाला गेलात तुम्ही मुख्यमंत्र्याच्या, पण तुम्ही पाहुणे आहात मुलीच्या बाजूने आणि मुख्यमंत्री आलेले आहे, तुमची ओळख नाही पण पाहुणा मजबूत आहे. जरा मुख्यमंत्र्याची ओळख करून द्या. नाही आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. माझं जरा सांगा, जरा काय देव, काय सांगू, काय नाही. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा सांगा. नाही ऐकलं तर ज्ञानोबा म्हणतात तू काय म्हणे तुम्ही निरंजय हरी मग गंमत हरी उपेक्षा. माऊलीने आपली बाजू घेतल्यानंतर देवाची काय ताकद आहे महाराज. हे माऊलीचं जीवन आहे, हे जीवन. भगवंताने स्वीकार करावा याच्याकरता माऊली मध्यस्थी तुकोबाराय म्हणतात. तसा देवाने स्वीकार करावा याच्याकरता भाषा सुद्धा गोड लागते, बोलणं सुद्धा गोड लागतं. नाही तर गुलाबजामची पंगत द्यायची विचारायचं कसे गुलाबजाम, फार चांगले, तुझ्या बापाच्या घरी मिळतात का? भाषा खाल्लेलं बाहेर काढावं असं वाटते. बोलणं सुद्धा गोड पाहिजे, बोलण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगूनपणा पाहिजे. म्हणून मागाशी सांगितलं ऐसा कोवळा आणि रसाळ बोल. तो रसाळपणा अर्जुनाने आणलेला आहे. देवा माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे ते पाहावं. पण एक उणीव माझ्यामध्ये वाटते देवा, काय भगवंत म्हणणेसे यदि तत् शक्य. तुला जर असं वाटत असेल तर की मी ते पाहू शकतो तरच देवा दाखव. म्हणणेसे यदि तत् शक्य मया तुम्ही ती पाहू. माझी योग्यता आहे का नाही देवा तू विचार कर आणि मग मला ते विश्वरूप दाखव. दर्शयामास. काय सुंदर ज्ञानोबा म्हणतात. अहो अर्जुन म्हणजे कोण आहे? वासरू आहे कृष्णाच्या गाईचं. नाही विनंती केली ना तरी वासरूला पाहिल्याबरोबर गाईच्या स्तनाला पान आहे. काय ज्ञानोबांचे एक एक उपमा आहेत महाराज. नुसतं वासराकडे जरी गाईने पाहिलं ना तिला पाना फुटतो. अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाचं वासरू आहे, पहिल्या पाना फुटतो महाराज. आणि तोंडाने करून मागितलं, हे तोंडाने मागितलं अर्जुनाने. म्हणणेसे येते शक्य. अरे त्याचा शब्द बाहेर पडला आणि कृष्णरूप समोरच समाप्त झालं आणि विश्वरूप समोर आलं. आणि विश्वरूपाच्या मुखातून शब्द यायला लागले. अर्जुना बघायची इच्छा आहे ना विष्णव्या विधान कृष्ण बघ अस्य मे पाच रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधान दिव्यानी नाना वर्णाकृतीच. पहा पहा अर्जुन असंच. कृष्ण गेला विश्वरूपही नाही आणि कानावर शब्द पहा 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 आणि काहीच नाही. भगवंताने अर्जुनाकडे पाहिलं तो तसाच आरतीचे लेणे लिहिला आहे. काय शब्द आहे? कोणतं झाली नाही इच्छा तशीच आहे असं का पाहू. आणि कानावर शब्द आढळता पहा. अर्जुन म्हणतो देवा उठवून या आरसा. आरसा स्वच्छ करायचा आणि आंधळ्याला म्हणतो तुझं रूप बघ. उठवून या आरसा. आंधळ्या पुढे जाऊ बैसा. फार बहरा माणूस आहे आणि त्याच्या पुढे आलाप जायचे ताना मारायचा. बहिरा पुढे ऋषिकेशा गाणीवर करा. मी बहरा आहे आणि माझ्या पुढे एखादं गायन चाललंय मला काय करणार आहे देवा. भगवंत म्हणतात काय न तुम्हाला शक्यशे आम्ही नाही वसवत तुषा. कातड्याच्या डोळ्याने मी तुला दिसणार नाही. जे जे म्हणतात ना देव पाहिजे देव पाहिजे
त्यांच्यासाठी खूप सुंदर विषय आहे. कातड्याच्या डोळ्याने देव दिसणार. नतुनाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा. कातड्याच्या डोळ्याने मी तुला दिसणार. दिव्यम दधामि ते चक्षु. दिव्य अशी मी तुला दृष्टी देतो. माझा ऐश्वर्य योग पहा. दिव्यम दधामि ते चक्षु. आणि असं मस्तकावर अर्जुनाचा हात ठेवला. कातड्याच्या डोळ्यात तर प्रश्न नाही, दिव्य दृष्टी मिळाली महाराज. आणि कधी न पाहिलेलं रूप, न लक्ष्मीने पाहिलेलं रूप, न देवाने पाहिलेलं रूप, न आईवडिलांनी पाहिलेलं असं विश्वरूप अर्जुनाच्या डोळ्याने भोगायला सुरुवात केली. विश्वरूप कधीच कोणी पाहिलेलं नाही. आणि ते रूप पाहिलं असा आनंद झाला महाराज. न मी तपश्चर्या केलेला ऋषी आहे, न चिंतन करणारा मुनी आहे, न भक्त करणारा भक्त आहे. देव आणि माझ्यावर कृपा करावी आणि मला हे रूप मिळावं. शरीर पुलकित झालं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि ते रूप पाहायला लागले. भयानक रूप विश्वरूप एका क्षणात दिसायला लागलं. हृदय भरून आलं महाराज. आणि पाहता पाहता भीती वाटायला लागली. जवळचा कृष्ण गेला आणि हे विश्वरूप कधी न पाहिलेलं, न ओळखीच, न जवळच, न कधी विश्वरूप असं सलगी झालेली, असं भयानक रूप पाहायला लागलं. पाहता पाहता भीती वाटायला लागली मला आणि डोळे बंद केले. ज्ञानोबांच्या ओळ्या किती सुंदर आहेत पहा. ह्या 2 ओळ्या म्हणजे वारकरी संप्रदायाचं जीवन आहे जे मी तुम्हाला सांगते. अहो ज्ञानोबा म्हणतात, पाहता कीर प्रतिभास. डोळ्याने पाहत असताना तो दिसतो हे सामान्य गोष्ट. अहो पाहता कीर प्रतिभास एथ नवनाव काय असे. डोळे बंद केले आणि आज सुद्धा विश्वरूप दिसायला लागलं. न पाहताही दिसे सो जाय, न पाहताही दिसे. जर दिव्य दृष्टी मिळाली, पाहता तर दिसेलच परमात्मा. न पाहताही दिसे तो जाय का. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. डोळे बंद केल्यानंतर सुद्धा तो परमात्मा दिसतो. का दिसतो, काय उत्तर दिले महाराज. कैसे अनुग्रहाचे करणे. अनुग्रह त्याला म्हणतात, गुरुनी केलेला अनुग्रह. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. अर्जुनाचं पाहणं आणि न पाहणं तयाही सकट नारायणे व्यापून घेतलं. याचं नाव आहे परमार्थ, त्याचं नाव आहे आत्मवादी. पाहिल्यानंतर परमात्मा दिसतो नाही. अनुग्रह याला म्हणतात डोळे बंद करा, डोळे उघडे ठेवा. एकदा ईश्वराची कृपा झाली, सतत तो दिसतो. आणि याचे सगळे अभंग विठ्ठल स्थळी भरला रिता ठावन तुका. तुकोबाईचा अभंग आहे. अनुरेवया पोगडा तुका. विश्वरूपमय झाले संत. मनुष्य राहिले नाहीत, ईश्वर झाले. म्हणून देवाची पूजा करा, देवाची पूजा करा म्हणत म्हणत देवरूप झालेले संत यांची जन लोक पूजा करायला लागले. विश्व पूजा करायला लागलं. देवाची पूजा करत. आणि हा भक्तिशास्त्रातला चमत्कार. देवाचं वर्णन करता करता फक्त देव होतो. मंदिरं बांधता बांधता त्याचीच मंदिरं बांधली जातात. हा भगवंताचा प्रसाद असतो, हा अनुग्रह असतो. आणि या विश्वरूपामध्ये पाहायला जेव्हा सुरुवात केली, मी एकच ओळी सांगतो म्हणजे आपल्याला पूर्वाभाग संपवता येईल. एकच ओळी. सगळ्या जगातले भाष्यकारांचे भाष्य वाचा. विश्वरूपाच्या बाबतीमध्ये एक शब्द आलेला आहे, नमक पुरस्कार आता पृष्ठत असते. तुझ्या पाठीमागच्या भागाला नमस्कार असतो. कोणाला अर्थ कळला नाही संपूर्ण जगामध्ये. तुझ्या पाठीमागच्या भागाला नमस्कार. देवाचा जर पाठीमागचा भाग असला ना, देव एक दिवशी होतो. आपण राहत नाही, विश्वरूप होत नाही ते. मग मागच्या बाजूला नमस्कार कसा केला. मग अर्जुन कसा म्हणतो नमक पुरस्कार. याचं उत्तर पृथ्वीवर फक्त ज्ञानोबा देतात. देवा देवाशी पाठीपोट आठी की नाही, देवाला पाठ आहे का नाही हे आम्हाला काही देणं घेणं नाही.
उभा माझी पाठीशी दोन्ही पाठी मोरे म्हणावी तुम्हासी. माझ्या पाठीमागे उभा राहतो म्हणून मी तुला मागच्या बाजूला नमस्कार करतो. याला म्हणतात अनुग्रह, याला म्हणतात प्रसाद आणि याला म्हणतात जीवनाची सांगता. या ठिकाणी आपण थांबू आणि मग पुढचा विषय. उदार हृदयी व्यक्तींनी हा कार्यक्रम ज्ञानेश्वरचा आयोजित केलेला आहे. साखरे कुटुंब, जलेंद्र महाराज भोसले आणि आळंदीचं भूषण असणारे कल्याणरावजी गायकवाड या तिघांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचं मनोगत एक 2-3 शब्दांमध्ये अभिव्यक्त होईल. आपण शांत चित्ताने ऐकावं. या महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. समस्येचं विश्लेषण करणारे अनेक ज्ञानी लोक आहेत. समस्या कशा स्वरूपाच्या आहेत ते सांगणारी लोक आहेत. परंतु समस्याचं समाधान करणारी माणसं या जगात नाही. भाषण करणारी माणसं आहेत पण निराकरण करणारी माणसं नाही. आशीर्वाद देणारी माणसं नाही. सकाळ माध्यम समूहाचे जे मुख्य संपादक आहेत अभिजितजी पवार, महाराष्ट्राला पाणी मिळावं, महाराष्ट्रातली जनता तहानेने मरू नये याकरता 20 कोटी रुपये काल महाराष्ट्र शासनाला दिले. टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करू. 20 कोटी मला तरी अजून आठवत नाही महाराज लोकांनी कुठं पंक्ती दिल्या असते. पंक्ती घेताना मी पाहतो पण देताना प्राकृत्व दिसत नाहीत महाराज. दाता भगवती वा नवा अशा अभिजित पवार यांचा मी चांगल्या शब्दामध्ये करतो. और पण आशीर्वाद द्यावे, अध्यात्माची वाटचाल करावी आणि त्याच महाराष्ट्राला 31 लाखाचा निधी महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे चेअरमन आनंदे साहेब या ठिकाणी आलेले आहे. पाहण्यासाठी त्यांनी सुद्धा 31 लाख रुपये दिलेले आहे. महाराष्ट्रातील गरीब जनतेला दिलेले आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंदरावजी घोळवे हे गडाचे सेक्रेटरी आहेत. ते फरांदे साहेबांचा सत्कार करतील असं मी त्यांना सांगतो. यानंतर कल्याणरावजी गायकवाड या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलतील आणि मग पुढचा विषय आपण विशेष करून महिलांचे आधार. ज्यांना सगळे पुरुष मंडळी बदनाम करतात की शांत बसत नाही. खरं पुरुषाकडून जास्त आवाज आला पण स्त्रियांचा आवाज आला नाही. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून. एवढ्या शांत स्त्रिया तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. आपलं भाग्य आहे शांतीचं. गोविंदरावजी फरांदे साहेबांचा सत्कार करते. कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज करू नये आणि फक्त आळंदीतल्या कीर्तनकारासाठीच ज्ञानेश्वरी करेल अशी आड टाकली होती पण त्यांनी सांगितली. कारण की तळागाळातला श्रोता आणि सामान्य श्रोता जर आला तर वक्तृत्वाची जी उंची आहे ती कमी करून त्यांना बरोबर घ्यावं लागेल. आणि आळंदीतल्या महाराज लोकांनी इतर शास्त्रांचा अभ्यास करण्यापेक्षा आपली ज्ञानेश्वरी किती श्रेष्ठ आहे एवढाच फक्त ज्ञानेश्वरीचा हेतू होता. गेल्या 30 वर्षापासून माझ्या गुरुजीच्या कृपेने ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेत असताना जे जीवन चाललेलं आहे ते फार समाधानी जीवन आहे. आणि ज्ञानेश्वरी गेल्या 10 वर्षापासून मी करतोय. अकोल्यामध्ये 7 दिवस ज्ञानेश्वरी, जवळपास 9 ते 10 वर्ष ज्ञानेश्वरी केली आणि 7 दिवसामध्ये तिचे पाठ तयार करून लोकांना कथा सांगण्यापेक्षा माऊलीचं चरित्र सांगावं जे भक्त चरित्र आहे प्रभूस्तुती. आणि ज्ञानेश्वरीचं काही घेत नाही याचा अर्थ असा नाही. ज्ञानेश्वरीने एवढं दिलेलं आहे की मागण्याची अवस्थाच माऊली.
काही गरजच पडत नाही. माऊली श्रीमंत आहे समर्थांची पोटी आणि ज्ञानवारांच्या पोटी जन्माला आल्यामुळं असं काही भीक मागण्याचं कुठलं टेन्शन आलेलं आहे अशातला काही भाग नाही. जे मिळाले ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने समाधान, ते समाधान विज्ञापन न देता, ऍडव्हर्टाईज न करता फक्त आळंदीतला श्रोतृ वर्ग यावा एवढीच माझी इच्छा होती. ज्या साधकांना लघुसिद्धांत, द्वादश दर्शन, उपनिषद आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी भगवानगडाचे द्वार उघडे आहेत. कोणी येऊ शकतात त्या ठिकाणी. आणि फक्त आज एवढीच आहे की तो 10वी 12वी पास पाहिजे, सेवा करण्याची वृत्ती पाहिजे आणि अभ्यास करण्याची वृत्ती पाहिजे. रोज 5 ओव्या कठोर पद्धतीने पाठ केल्या जातातच. बाकीचा अभ्यास कमी हो अथवा जास्त हो 5 ओव्या पाठ कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर संस्कृतचं जे ज्ञान आहे, लघुसिद्धांत, ज्ञानेश्वरी, रोज भगवानगडावर क्लास चालतात. मी कीर्तन बंद याच्याकरता केलेत की आपलं आत्मचिंतन आणि ज्ञानेश्वरीची सेवा वाढावी म्हणून. कारण की आता काही आवश्यकता राहिली नाही की कीर्तन करून लोकांपर्यंत जावं. विज्ञान फार मोठं आहे. जी गोष्ट मी तुम्हाला 4 दिवसात सांगितली, रेकॉर्डिंग झाली, कॅसेटच्या माध्यमातून समाजापर्यंत झाली गेली, लोकांपर्यंत माऊलीचा संदेश गेला. इथं माझं काम संपतं. माझा वेळ मूर्ख लोकांसाठी मी घालवत नाही. नवीन चिंतन सांगावं, नवीन सिद्धांत कळावं याकरता माऊलीने हा वेळ मला दिला. त्याचा मी सदुपयोग करावा आणि जीवन आनंदी बनवावं. आता दिवस 4 खेळीमेळे दिवस आहे. त्या खेळीमेळेचा अर्थ कोणी काही काढेल तर काही हरकत नाही. पण सगळ्या साधकाला विनंती आहे, मनापासून ज्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल भगवानगडावर या. संस्कृत सहित अध्ययन आहेत आणि मी स्वतः क्लास घेतोय. वेदांताचार्य नारायण शास्त्री आहेत, संस्कृत शिकवतात आणि भगवानगडावर मुलं बिघडत नाही. कारण की 5 किलोमीटरच्या आवारामध्ये कोणाचं घरच नाही. आमच्या इथं जंगलामध्ये येते भगवानगड आणि 5 किलोमीटर पर्यंत गाव नाही, दुकान नाही, काही नाही, काही नाही. एखाद्या विद्यार्थ्याला राग आला तरी त्याला 5 किलोमीटर पर्यंत चहा प्यायला जावं लागतं. तो कंटाळतो आणि 2 तासात पुन्हा अभ्यास करायला लागतो. ज्ञानेश्वरी हा भाग्याचा विषय आहे. ज्याच्या नशिबात असेल त्याला ते आशीर्वाद देते. म्हणून मगाशी जाणीवपूर्वक या ठिकाणी ज्ञानेश्वरी विषय थांबवला. गुरुचा अनुग्रह ही जीवनातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. माऊली ज्याच्यावर अनुग्रह करतील त्याला ज्ञानेश्वरी कळेल, शिकेल एवढंच बोलतो. आणि आपलं प्रेम आहे. मी प्रयत्न करतो राहिलेले जे काही 5-6 अध्याय आहेत, 12व्या 13व्या 11व्याचा काही भाग राहिला असेल, माझा असा प्रयत्न राहील की वेळ मिळावा. आणि पौष महिना निवडला याच्याकरता माघ महिना की जवळपास कार्यक्रम बंद असतात, लग्न वगैरे पण आणि लोकांनी यावं. आपण फार चांगला प्रतिसाद दिला. फक्त साधकांनी यावं याच्याकरता महाराष्ट्राला कळवलं नाही. आमच्या भगवानकडच्या लोकांना कळलं असतं ना, त्या आळंदीमध्ये गर्दी झाली असते. 20 लाख लोक जवळपास भगवानगडाचे शिष्य आहेत आणि गर्दी आली की मग साधक लोक या काळामध्ये कुठल्याही इतर ग्रंथांच्या नादी लागतात. माऊली ही सर्वश्रेष्ठ आहे एवढंच मी 5 दिवस सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात मला यश आलं असं मी समजतो. आणि यानंतर आरती होईल. आरतीनंतर उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर बाळकृष्ण महाराज तांबे यांनी प्रयत्न करून एक अन्नदान असावं, ज्ञानदान झाले म्हणून त्यांच्यातर्फे उद्या आरती होईल. आरतीसाठी उठलं